यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। लाल झेंड्याचा आवाज आला, लाल क्रांतीचा हा वाघ आला, शेतकरी कामगारांचा पाली हा कैवारी आला, नव्या उन्नतीचा, नव्या समृद्धीचा, विकासाचा फेरा आला, आला खटारा आला, आला खटारा आला, आला खटारा आला। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 77वा वर्धापन दिन लोकनेते जीवा पाटील मंगल कार्यालय राष्ट्रीय इथे मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदामध्ये साजरा होत आहे। हा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा पूर्ण रायगड जिल्ह्याचा असतो, परंतु यावेळेला पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं राज्य अधिवेशन 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट रोजी होणार असल्यामुळे हा वर्धापन फक्त पनवेल आणि उरण या 2 तालुक्यापुरता मर्यादित करण्यात आलेला आहे। या 2 तालुक्यातील कमीत कमी 5 ते 6 हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू झालेला आहे। शेतकरी आणि कामगार पक्षांच्या हितासाठी आणि गोरगरीब पददलित या वर्गाच्या न्याय हक्कासाठी हा स्थापन झालेला पक्ष, त्याला आता 77 वर्ष पूर्ण होत आहेत। काँग्रेसने नंतर दुसरा पक्ष कुठला असेल त्या महाराष्ट्रामधला तर तो शेतकरी कामगार पक्ष आहे। त्याच्यानंतर अनेक पक्ष निर्माण झाले, 60 मध्ये झाले, 77 मध्ये झाले, 75 मध्ये झाले, परंतु एकेकाली ह्या पक्षाचं सुवर्णयुग होतं। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद उपभोगलेला आणि दैनंदिन कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या त्यांच्या कामगिरीमुळे हा त्या कालचा हा पक्ष नावारूपाला आलं होतं। त्यामध्ये विधानसभेचे लोकनेते दिवंगत जीवा पाटील साहेब विरोधी पक्षनेते, त्यानंतर दत्ता पाटील होते या रायगडमधले, विठ्ठलराव हांडे होते, डॉक्टर ND पाटील होते, अनेक दाजीबा देसाई, तुळशीराम जेने, कितीतरी नावे या पक्षामधले जे धुरंधरी आहेत त्यांची नावं घेतली। एकेकाली हा रायगडमधला हा सर्वात बलाढ्य पक्ष, आजही हा पक्ष बलाढ्यच आहे, परंतु नव्या विचारसरणीच्या आणि या ठिकाणी या उरण पनवेल एरियामध्ये या विभागामध्ये संपूर्ण भारतातील लोक या ठिकाणी आले, कॉस्मोपॉलिटन ह्या ठिकाणचे नागरीकरण झाल्यामुळे ह्या पक्षाची जी विचारधारा आहे ही विचारधारा अंतिम घटकापर्यंत जाण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे झालेले नाहीत। परंतु आज या ठिकाणी पनवेलमध्ये बालाराम पाटील, माजी आमदार बालाराम पाटील साहेब असतील, त्या ठिकाणी जयंत म्हात्रे आहेत, काशीनाथ पाटील आहेत, नारायण गरत आहेत, त्याचबरोबर अलिबागमध्ये जयंत भाई आहेत, पंडित पाटील आहेत, असे अनेक मातेंबर नेते सुद्धा ज्या रायगडमध्ये आहेत, ज्याने आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने या पक्षामध्ये ठसा उमटवलेला आहे। आज जरी शहरीकरण झाल्यामुळे जर शहरामध्ये हा पक्ष कमी असला तरी आजही ग्रामीण भागामध्ये या पक्षाचं वर्चस्व, या पक्षाने केलेलं कार्य या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये आहे। आणि असा विचारांचा पक्ष, हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष, आणि उद्या ह्या दासेमध्ये या सर्व निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येणार आहे आणि मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा करणार आहे। काय वैशिष्ट्य असेल तर हा चळवळीचा पक्ष आहे या महाराष्ट्रात, नाहीतर भारतामध्ये, ज्याने इतिहास केला
चळवळीच्या माध्यमातून ते रायगडचे सुपुत्र नारायण नागू पाटील यांनी खोतांच्या विरुद्ध जो आंदोलन केलं ते सर्वात मोठं आंदोलन या जगामध्ये त्याची नोंद झाली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोकांना जमिनीचे मालक होण्याचा मान त्यांच्यामुळे मिळाला आहे. त्याचप्रमाणे 1980च्या काळामध्ये या ठिकाणी सिडकोने जमीन संपादन केल्या आणि त्यावेळी सुद्धा त्या रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला कष्टकऱ्यांच्या मदतीला कोण धावून आले असतील तर शेतकरी कामगार पक्षाचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी ते आंदोलन केलं. आपल्याला माहीत आहे 5 हुतात्मे झाले, रक्तरंजित हा संघर्ष झाला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा जो 12.5% हा प्रश्न, हा नवीन कायदा निर्माण करण्याचा मान हा सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या लढवय्या नेत्यांना आहे. आणि अशा लढवय्यांचा, हा संघर्षाचा, हा चळवळीचा पक्ष आणि हा पक्ष आजही कुठलाही प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झाला, तो कामगारांचा असू द्या, तो शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भावाचा असू द्या, नैनाचा असू द्या, या ठिकाणी सिडको संबंधित प्रश्नांचा असू द्या, या सर्व प्रश्नासाठी जर पहिला कोण उभा राहत असेल तो शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या नेता आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते या चळवळीमध्ये आणि ह्या संघर्षामध्ये उभे राहतात. या कार्यक्रमासाठी प्रत्येक शहरामधून खांदा कॉलनी असेल, नवीन पनवेल असेल, कणबोली शहर, खारघर, आमोटा कॉलनी, त्याचबरोबर ग्रामीण भागामधून येणाऱ्या त्या सर्व कार्यकर्ते या वर्धापन दिनासाठी येणार आहेत. त्या सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या नेत्यांना या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.